आत्ताच बंद व्हायचं होतं याला, पण बाहेरून ढकलावं लागतं, ते गच्च बसतं ना कधी कधी. तरी मी सकाळी यांना म्हणलं बोलवा कार्पेंटरला. शी. मॅडम मॅडम मी बघू. बघतोस का? हो. जरा जोर लावावा लागेल. हा, बघ जमतंय का. बाहेरून लॉक झाला का? फुगलाय ना तो. गगपल्लीवारांचा सुतार येतच नाही वेळेवर. मॅडम हे मी खेचू? नाही नाही नको. अरे तुटेल ना. जरा एक नंबर डायल कर ना. मॅडम माझा पण फोन बाहेरच आहे. तू कशाला फोन बाहेर ठेवलायस? आम्ही पाण्यात काम करतो सो. तुझ्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे ना बाहेर. बाहेर अडकलोय का आपण? आता कसं रिपेअर करणार हे? मॅडम मी शॉवर रिपेअर क्या रे? क्या है? पार्सल ले जा रहा हूँ साहब. हाँ जाओ. मनोज. कुठे गेली एवढं सकाळी? गणपती बाप्पा मोरया. चला. पोचले बेबी. किती गर्दी असेल कोणाच ठाऊक. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय क्लबला का? आत्ता आत्ता कशाला मारायला जातोय क्लबला? दादरला जाऊन येतोय. बर बर सांभाळून जा. हा कळतंय मला. आले मोठे परांजपे आम्हाला अक्कल शिकवायला. सांभाळून जा म्हणे. आजच काढते त्या कुंड्या बाल्कनीतनं. अरे शॉवरचं काम कधी होणार आहे? 10 वेळा सांगितलं कंप्लेंट कर म्हणून. केलीये कंप्लेंट. 1-2 दिवसात माणूस पाठवतो म्हणालेत. सोड. घरात 2-2 बाथरूम आहेत. दुसऱ्या बाथरूम मध्ये जायला काय होतं? पण नाही, ह्याच बाथरूम मध्ये काय ठेवलंय कोण जाणे. उघडतच का? लागलं ना दार. दिसतंय ना? अहो बाहेरनं ढकलल्याशिवाय उघडतच नाही ते. उघड ना. उघडतीये. उघड. तुम्ही पण ओढा ना. अहो ओढा ना जरा. चल ना. अहो हेच मी सांगतेय. हा दरवाजा फुगलाय आणि तो नॉब पण अडकतोय. 10 वेळा बोलवा म्हणाले कार्पेंटरला. इथे या मजल्यावर एवढा वारा. ओके ठीक आहे. स्वतः नाही बोलवलं. आत्ताच कापायचं होतं. पोहे झाले. बाहेर येऊन घ्या लवकर. गरम आहे तोळ खाल्लं तर बरं. अरे प्लेट मध्ये कशाला दिलेत पोहे? बाउल मध्ये द्यायचे ना. असू दे राहू दे सोड.
काय आता आणते म्हणाले ना. अरे बोटाला काय झालं म्हणतोय मी. अहो ते कांदा चिरताना कापलं ना म्हणून मी म्हणलं एकदा. अरे गोंधळ कमी करत जा जरा. शांतपणे काम कर म्हणजे नीट कामं होती. हं. आणि काय ग एवढी सकाळी सगळी कुठे गेली होती सावरून बिवरून. अहो काल भाजीवाला आला नाही ना खाली आणि तुम्हालाच पोह्यात बटाटे लागतात. कोथिंबीर पण संपली होती. ऑर्डर करायची गाजर ना हेच कळत नाही तुम्हाला. साध्या साध्या गोष्टीतून एनर्जी वाया घालवायची. टाइम मॅनेजमेंट नाही काय नाही. तिथे डिलिव्हरी येत नाही चटकन. आणि मॅडम आपलं कपाट आवरण्याचा मुहूर्त कधी निघणार हो, आहे. आज उद्या. तुझ्या अव्यवस्थितपणाचा ना कंटाळा आलाय मला. चढ आज मला महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. सकाळी सकाळी तुझ्या नादाला लागून डोक्याचा भोगा नाही करून घ्यायचंय मला. जेवायला आहात का रात्री. माहित नाही बघू. आले. अहो आले ना. हॅलो नमस्कार. मी जीत सुजित सावंत. ऑयस्टर फिटिंग्स. मॅडम काय. सुशीला परांजपे. मीच आहे. सुशीला परांजपे मीच आहे. हा ये या आत या. हो. थँक्यू. मॅडम सॉरी हा. मी खर तर कालच येणार होतो पण अजिबात जमलं नाही. ऍक्च्युली माझा विश्वासच बसत नाहीये. नाही खरंच सॉरी. मला माहितीये खूप गैरसोय. नाही तसं नाही. तुम्ही नाही. हॅलो सर. अजित नो सर. सुजित सुजित सावंत. ऑयस्टर फिटिंग्स. अच्छा अच्छा ऑयस्टर फिटिंग्स. हा. ऑयस्टर फिटिंग्स वेळेत आला तुम्ही. मी मेल टाकणारच होतो हेड ऑफिसला तुमच्या. सर इंटरनॅशनल कंपनी म्हणत होता ना. इतकी थर्ड क्लास सर्व्हिस. चढ. आय एम रिअली सॉरी सर. आय एम खरंच सॉरी मॅडम. म्हणजे खरंच माझी चूक झाली. आय अपोलोजाइज. आय अपोलोजाइज फॉर द इनकन्व्हिनियन्स अँड द डिले सर. खरंच सर. अहो ठीक आहे. शपथ. डिले एक महिन्याचा डिले नसतो. तुमची 2-3 माणसं येऊन गेली शॉवर रिपेअर करायला. काही जमलं नाही त्यांना. कारण जमणार नंतर कशाला पाठवलं इकडे आमचं बाथरूम बघायला. नो सर. आमचं बाथरूम म्हणजे काय टुरिस्ट पॉइंट आहे. नाही सर. सॉरी म्हणे. म्हणूनच मला पाठवलं ना मॅडम कंपनीने. सर आहात का. हा आहे बोल. आय एम द सिनियर टेक्निशियन सर. हो का. आय एम द सिनियर टेक्निशियन ऑफ द कंपनी. सिनियर टेक्निशियन. येस येस सर. मग करा काहीतरी चमत्कार. हो सर. नाही तर उद्या तुमच्या सीईओ ला पाठवा आमचा शॉवर रिपेअर करायला. आज होईल सर. नक्की. येस सर. सोड. अहो काय चहा हवा होता ना. मी लगेच बनवला. आलं पण टाकलंय. अगं आत्ता चहा कशाला. अहो चहा तरी घेऊन जा. नको माझं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. जायचं लवकर. हो करा काय ते काम लवकर. येस सर. चल गेलो ग. तुम्हीच घेता का आल्याचा चहा. मॅडम मॅडम ऐका ना मॅडम. काय ग? काय करताय. सॉरी अहो चहा सांडला. सॉरी. नाही नाही ओके. ते बघा पॅन्टवर. एक काम धड करत नाही तू. नीट करा काम काय ते. येस सर. मला म्हणू का. नाही हो नको. गरम होता ना. इट्स ओके मॅम. धुवून देऊ का. हा पॅन्ट. नाही इट्स ओके. बाथरूम हात धुवायचे असतील ना. नाही हो. शॉवर बिघडला ना. ओ हा सॉरी. ये दाखवते.
सॉरी. या. नाही ये चालेल. भाजलं का? नाही ठीक आहे. कसं वाटलं आमचं घर? मस्त. मीच केलं इंटिरियर. हा छान आहे. हे कुठून आणलं माहितीये? मॅडम शॉवर. हो. ए कह रहे इधर आ. हाँ क्या हुआ साहब? ये मोबाइल पे गेम खेलने का पैसा मिलता है तेरे को? नहीं साहब. क्या नहीं? क्षमा कीजिए साहब. क्षमा कीजिए साहब. इतने सुबह कोई पान खाता है क्या? हैं? चल काम कर. चल चल. ऍक्च्युली ना फ्लोचा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. अच्छा. म्हणजे कधी कधी पाणी येतं, कधी येतच नाही. हे बघ, कधी गरम येतं, कधी गारच येतं. हो, मग ना रमाकांची, हे बघ मध्ये चालू, मग ना रमाकांची चिडचिड होते. सॉरी हं, मगाशी ते जरा चिडले तुझ्यावर. तसे स्ट्रिक्ट आहेत खूप. कधीपासून होतं असं? आधी तसे शांत होते, हल्लीच वाढलीये चिडचिड. नाही शॉवरचं कधीपासून होतं असं? ओ शॉवरचं तसा महिना झाला. म्हणजे काय आहे ना, मागच्या महिन्यात ऑफिसच्या कामासाठी रमाकांत बाहेरगावी गेले होते. तेव्हाच मला सांगून गेले होते हे काम करून घे. मग मी तुमच्या कंपनीत कंप्लेंट पण केली होती. ते 2 टेक्निशियन येऊन गेले, काही जमलं नाही त्यांना. तुला तरी जमणार आहे का? चेहऱ्यावरून तरी वाटत नाही तुला सुद्धा जमेल असं. काय? नाही म्हणजे घरात अजून एक वॉशरूम आहे की नाही? आहे. तर मी म्हणलं तिथे आंघोळ करा ना, पण ह्याच बाथरूम मध्ये काय ठेवलंय कोण जाणे. हा मेन लाईन कुठे आहे? परवा मीना मामी तेच विचारत होत्या. बाई हे काय झालं आता? अरे देवा. आता अरे नीट चालव ना जरा. नीटच चालवतोय की. पुढच्यानं ब्रेक मारला मी काय करणार? इकडच्या लोकांना पद्धत आहे का गाड्या चालवायची? हे काय अजून इथेच आहोत आपण? ट्रॉफिक खूप आहे सर. अजून 1.5-2 तास तरी लागतील पोचायला. घर कुठं आणि ऑफिस कुठं? तू एक काम कर, हा. मला स्टेशनला सोड आणि तू मागून गाडी घेऊन ये. तुम्हाला चढता नाही येणार. काय? अहो या वेळेला गर्दी असते लोकल मध्ये. चढू नाही देणार लोक. मला अक्कल शिकवू नको. सोड लवकर मला स्टेशनला. ठीक आहे, स्टेशनला तर स्टेशनला. फोन का बाहेर ठेवला असेल? आम्ही सांगितलं ना आमचं पाण्यात काम असतं. मी का बाहेर ठेवला असेल? मला नाही माहिती. तुला विचारलंच नाही रे कोण. मी माझ्याशीच बोलतीये. मी नाही काय, मी बोलते माझ्याशी. नाही हे उघडत नाहीये, अडकलंय. तू ये बाजूला. हा सरक, मी बघते. ठीक आहे. चित्र पद्धती शिंकायची. काय करून ठेवले बघू. होत्या अगं बाई, हे काय पडलं? अरे बाप रे, आता पुढते अडकलो. उघड ना बाबा. एक मिनिट. चावी असणार. कुठे? कुठे ते लक्षात नाहीये माझ्या, पण मी शोधते, तू पण शोध. आओ मॅडम, शोध. चावी लावणार कुठे? अरे शोध तर आधी अहो, तू. मॅडम, लावायची चावी कुठे ते लागणारच बघू. नाही. अहो, तिकडे सापडेल. अरे शोध. नाही मॅडम, चावी लावणार कुठे? मला वॉशरूम. शांत आओ शांत. खूप घाई.
सॉरी ओ मॅडम, मी वॉशरूम यूज करतोय, सॉरी. काय झालं? हा? Help! वाचवा! 3601! ए नाही ऐकू जाते, कोणालाही ऐकू जात नाहीये. आपण एकत्र उड्या म्हणजे एकत्र आवाज जाईल आपला. चालेल 1, चालेल. 2, 3. वाचवा! ठीक आहे. हेल्प. 1, 2, 3. हेल्प! अहो, आता हेल्प ठरलं ना आपलं. ए चल चल चल. 1, 2, 3. वा! आम्ही अत्यंत विचित्र परिस्थितीत अडकलेलो आहोत. आम्हाला वा! मदत हवी आहे. ऐका ना इकडे खाली कोण राहतं? काका राहतात ना. मग त्यांना ऐकू जाईल ना, असं ओरडे असं. नाही ते सकाळीच बाहेर गेलेत दादरला. अहो, मला पण भेटले परत आले ना. असतील ना. नाही एवढ्या कसले परत येत आहेत. ते आता बस घेणार, स्टेशनला जाणार. त्यांना फास्ट मिळते कसलं मिळते काय माहिती. वरती कोण आहे? वरचा फ्लॅट रिकामा आहे. तरी मी बेबी आत्याला सांगत होते हगवणेंना भेट. हगवणे कोण आहे? हगवणे आमचे बिल्डर आहेत. ते कुठे राहतात? ते लुल्लानगर मध्ये राहतात, विशाखापट्टणमला. बेबी आत्या. ती कोकणात राहते. वाडी आहे तिची मोठी. हं? इतकी मस्त नारळाची झाडं वगैरे. तिने मला मुलगी मानलाय लहानपणापासून. इथे कोण राहतं? बरं जाऊ दे. या खालच्या फ्लॅटच्या अजून खाली कोण राहतं? तिथे रेफ्युजी राहतात. ऐका ना मला अजून 2 ठिकाणी जायचं मॅडम. माझी नोकरी जाईल. अरे मी काय हे मुद्दाम करतेय का? मला काही मजा येत नाहीये हे सगळं करायला. पण आता आपण अडकलोय तर मार्ग काढायला पाहिजे ना काहीतरी. माझ्या बॉसला माहिती नाहीये की मी इकडे आलोय. हो पण इमर्जन्सी कळायला पाहिजे त्यांना. बॉस आहे तो. हे काय लॉजिक आहे? हो म्हणजे बॉसला आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल एक आपुलकी असते. मॅडम माझं खरं टेन्शन वेगळंच आहे. आज मी ऑफिसला पोहोचल्यावर ना माझ्या आईला फोन केला नाहीये की मी ऑफिसला पोहोचलोय. नंतर तिचे सारखे फोन येत होते, मी घेतले नाहीयेत. तिचे मिस कॉल बघून पण मी तिला कॉल बॅक केला नाहीये. तू किती वर्षाचा आहेस रे? 34. हं? किती? 36. 38 संपून 39 चालू. 42 डन करूया. ओके डन. 42. 42. आता मिळून ओरडायचंय. हा. 1, 2, 3. मला एक आयडिया सुचली आहे. पटकन आत ये. ठरलेलं करूया ना. अप्रतिम आयडिया आहे. अहो आता हे काय करताय मॅडम? थांब रे. दरवाजा. मॅडम द्वार झालंय, दरवाजा. ऐका ना मॅडम. DAR. ऐका सोडा ना. बर. तुम्ही काम करा, तुम्ही डोर टाईप करा. DOOR डोर. एक मिनिट. D तिकडे. D हा O खाली O आता परत O कुठे गेला? अहो आत्ता दाबलात ना. ओव्हरच आहोत आपण. मॅडम ऐका ना. काय? बोला. त्याला व्हॉइस कमांड असते. बोला डायरेक्ट. गुड आयडिया. ऐका ना, अडकलेल्या माणसानी दरवाजा कसा उघडायचा ते सांगाल का? मी करू प्लीज? कर ना. हे घे. थँक्यू. लॉक डोर ओपनिंग आयडियाज. मित्रांनो मला सांगा, तुम्ही कुठल्या रूम मध्ये अडकला आहात का? मॅडम हा हुशार आहे. तिथलं लॉक उघडत नाही का? काळजी करू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, त्याच्यावर एक जालीम असा उपाय सांगतो. बघा. मला सांगा, Yes. तुमच्या रूम मध्ये एसी आहे का? एसी हो. हा काय? आहे? एसी आहे ना? आहे. एसीचा रिमोट घ्या. हा. तो एसी हा. ऑन करा. ओके. तो एसी आता 24 वर वगैरे ऑन झाला असेल. 24 त्याचं टेम्परेचर कमी करा. कमी. 23, 22, हं. 21, 20 जेवढं कमी करता येईल त्याचं टेम्परेचर कमी करा. आणि मग आता एक काम करा, तुमच्या आजूबाजूला कुठे गोधडी पांघरुण जर असेल तर ते घ्या, ओके. पटकन घ्या आणि मस्त
मस्तपैकी झोपून जा. खड्ड्यात गेली ई ग बाई, दुनिया. काहीतरी काय सांगतोय हा? नाही नाही, दुसरा व्हिडिओ लाव. हा बघूया. नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं माझ्या या चॅनल मध्ये स्वागत करते. आज सुद्धा मी एक अत्यंत अशीच महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी माझ्या चॅनलला एक नंतर करून. जर समजा दरवाजा लॉक झाला असेल तर तो दरवाजा उघडायचा कसा? तर कधी कधी काय होतं, आपण घाई गडबडीत घरातनं निघतो आणि आपलं होतं की अरे बघ, समजा कधी कधी आपण घाई गडबडीत घरातनं निघतो आणि मग आपला दरवाजा लॉक होतो. मग आपलं वाटतं अरे बघ, आता मी काय. अरे यार, तेव्हा सांगितलंय नवऱ्याला नवीन स्टँड घेऊन द्या. तर आपण कधी कधी बघ घाई गडबडीतनं घरात निघतो आणि मग आपल्या लक्षात अरे बघ, आपलं तर घर. शी बाबा. मर्दाना कमजोरी पर मुंह तोड़ इलाज, शीलाजीत कैप्सूल कर दे आपके होश गुल, जोश आपका, दीवानगी उनकी, बदलते. मर्दानगी आपकी, रवानगी उनकी. इतका नाही होत. हा काय म्हणतात? तर आता आपण हा जो एक्सरे बघ, आता हे घरचं जर लॉक तुम्हाला समजा उघडायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने बघा. ही माहिती तुम्हाला कुठल्याच चॅनलवर सापडणार नाही जी तुम्हाला माझ्या चॅनलवर सापडते. आता बघा, इथनं हा आपण असा एक्सरे टाकला आणि हा एक्सरे आपण असा केला की तर अशा पण एक्सरे आहे का? तर तुम्हाला आता असं नाही रे, हा? असं नाही. 1 मिनिट करतोय. अरे असं पुढे मागे कर ना. अहो करतोय ना. ओढ. अजून एक एक्सरे आहे. हॉस्पिटल आहे हे. फोन का नाही उचलत आहे? आपलं कपाट आवरण्याचा मुहूर्त कधी निघणार आहे? तुझ्या अव्यवस्थितपणाचा ना कंटाळा आलाय मला. फेकूनच देते माझे सगळे कपडे. मॅडम तुम्ही माझ्यावर रागावलेत का? तू नवरा आहेस माझा, तुझ्यावर रागवायला. मॅडम मी काही मदत करू का? मदत करायची आहे? ये कर. माझ्या अव्यवस्थितपणाचा कंटाळा आलाय म्हणे. एक प्लंबर बोलवायला सांगितलं ते जमलं नाही. अडकून बसलीये मूर्खासारखी. शी. मॅडम अरे वा, नॉट बॅड. सवय आहे मला. आईला मदत करतो ना घरी. सगळं एकटीच करते बिचारे. किती शिकलायस? इंजिनियर आहे, मेकॅनिकल. अरे वा, तरी हा जॉब. पोटात खड्डा पडला ना मॅडम, की त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात आधी डिग्री जाळावी लागते. बरोबर. मी वाचलंय हे सोशल मीडियावर. मस्त आहे. सर सर हा हा बोल. मी पॉइंटर्स मेल केलेत, एकदा वाचून दाखवू का? नाही सोड. कॉफी सांगू? हं. किमान 20-25 कॉल येऊन गेले ताईचे. एकही ऐकू आलेला नाहीये. सायलेंट वर आहे फोन. आणि दिसतो ना मला, बघतोय मी. इथे बाहेर आहे फोन आणि मला घेता येत नाही. तुमची कामवाली बाई किती वाजता येते? सकाळी सकाळी येऊन गेली. पुढचे 3 दिवस येणार नाही माहितीये. तिच्या धाकलू मामांच्या मुलाचं लग्न आहे ना, ते सगळे नागपूरला जाणार. साहेब तिथून किती वाजता येणार? संध्याकाळी
किंवा रात्री. हा. नक्की नाही. तुमचा मुलगा मुलगी नाहीये आम्हाला. आय एम सॉरी. सुशीला, आज मी तुला सोडत नाही. तर जगून काय फायदा? सुशीला. काय झालं? मला वाटलं तो माणूस तू. सॉरी. मॅडम, तुम्ही प्लीज अनकम्फर्टेबल होऊ नका. हे बघा, माझ्या कंपनीमध्ये माहिती मी तुमच्याकडे आलोय. अजून मी त्यांना काम पूर्ण झाल्याचा फोन केलेला नाही, करू शकत नाही, कारण एकतर काम झालेलं नाही, दुसरी गोष्ट म्हणजे माझा फोन बाहेर आहे, त्यामुळे त्यांना माझं लोकेशन माहिती आहे. मॅडम प्लीज, इट्स सेफ. अरे हो, बायकांना पुरुष पहिल्याच नजरेत कळतात. पुरुषांनाही बायका कळल्या असत्या तर किती चांगलं झालं असतं, नाही? ऍक्च्युली तुला पाहिलं ना तेव्हा सकाळी एकदम शॉकच झाले मी. का? माझा पहिला बॉयफ्रेंड होता ना अजित, हं? तो जवळ म्हणजे सेम तुझ्यासारखाच दिसतो. व्हॉट? मला वाटलं तोच आला की काय. अच्छा, म्हणून मला बघून सर पण अजित असं ओरडले. जाऊ दे. तुझं लग्न नाही झालं? नाही. ऍक्च्युली ना लग्नाची गरज अशी नसतेच, फक्त ते लग्न झाल्यावर कळतं. माझ्यासाठी आई शोधते मुली. बर. तो नखात्या कोण? ते नखाते गुरुजी आहेत ना, ते म्हणाले की लग्नाचा योगच उशीर आहे. हा, ते टीव्हीवर भविष्य सांगतात ते. हा, तेच. नमस्कार. भविष्य बघा ते सांगतायत नखाते कार्यक्रमात तुमचं आज मनपूर्वक स्वागत. तर पुण्यातून रविराज सरदेशपांडे यांनी प्रश्न विचारलाय. हा, काय? ऐका. गुरुजी, माझा विवाह कधी होईल? गुरुजी, माझं लग्न कधी होईल? गुरुजी, माझा संसार कधी सुरू होईल? गुरुजी, माझी पत्नी कधी येईल? हे रविराज, हे चारही प्रश्न सेम आहेत. मीही तेच म्हणलं. काय आहे रविराज, योग आल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. आणि योग येणार. पौर्णिमेच्या चंद्रानंतर तुमचा शुक्र स्थलांतरित होणार, त्यामुळे वर्षभरात तुमच्या लग्नाचा योग येणार. खचून जायचं नाही. आमच्या लाडूचं कधी व्हायचं? पण आता काय, वेळ कमी असल्यामुळे आज जाणून घेऊया 12ही राशींचं राशीफल. हा, सांगा. तर आजची पहिली रास मेष. हा, आमच्या लाडूची रास सांगा. आजची म्हणजे रोजची नेहमीची पहिली रास मेषच असते. आजची पहिली रास मेष. हा, सांगा. मेष राशीच्या लोकांना आज वेळ पाहून खेळ करता आला पाहिजे. नाहीतर अपघात घडू शकतात, दुर्घटना घडू शकतात. अरे देवा. तेव्हा सावध राहायचं, सतर्क राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची आणि एक छोटीशी विश्रांती पण घ्यायची. विश्रांती कसली घेताय? माझा फोन कुठे आहे? हा, कुठेही जाऊ नका, लवकर परत या. भविष्य बघा ते सांगतायत नका ते. हा लाडू मेला, एका फटक्यात फोन उचलेल तर खरं. अरे ते भविष्याचं शूटिंग करून करून कंटाळा आला रे. नवीन दे ना काहीतरी. नवीन काय देणार तू ना? खरंच एका वेळेला एक. हॅलो हॅलो गुरुजी. हॅलो. इकडे. हॅलो गुरुजी. हा, कोण गुरुजी? रॉंग नंबर. हॅलो, बोला. मी सुनंदा, लाडूची आई. कोण लाडू? अहो, सावंतांचा सुजीत. अरे सुजीत सावंत. सॉरी हा, मी डिस्टर्ब केलं, पण जाहिरात आली म्हणून फोन केला. जाहिरात आली म्हणजे पेपरात? कोणत्या? पेपरांना आजचे. अहो नाही हो, टीव्हीवर तुमचा कार्यक्रम चालू आहे ना, त्यात जाहिरात आली म्हणून म्हणलं तेवढ्यात फोन करून घ्यावा. अहो, ते तुम्ही जे बघताय ते खूप आधी शूट झालेलं असतं. पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना की मेष राशीच्या लोकांना अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून. अहो काही काय, हे जरा जास्ती होते. मी कधी बोललो मेष अहो, राशी? आपल्या कार्यक्रमात. हो, मी बोललो. हा, सुजिता सकाळपासून फोन उचलत नाही हो.
एरवी तो ऑफिसला माझा नंबर का गेल्या देता? आधी फोन करतो, पण आज फोनही नाही केला आणि माझाही फोन उचलत नाहीये. ऐकताय ना, मला खूप काळजी वाटते हो. ह्याला काही होणार नाही ना? सांगितलं ना काही होणार नाही म्हणून. तुम्ही काळजी करू नका हो. तुम्ही ते हे करा आपलं, पैसे. पैसे पैसे? पैसे नाही मग? रे. नामस्मरण करा. नामस्मरण. तेव्हा कुठे गेला रे माझा लाडू? अजित ना नेहमी हाय ऑन लाईफ असायचा. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत त्याची एक्साइटमेंट वेगळ्याच लेवलला असायची. खरंच एकदम हँडसम, एनर्जेटिक आणि मस्त मित्र होता यार. तुला माहितीये, एकदा ना मध्यरात्री 2 नंतर मी त्याला म्हणाले, बोर झालंय अजित, कुठेतरी घेऊन चल ना मला. अर्ध्या तासात त्याचा फोन आला, 4 दिवसाचे कपडे पॅक कर, आपली फ्लाईट आहे गोव्याची, 5:30 वाजता पहाटे. आय एम सॉरी, पण मग तुम्ही अजितशीच लग्न का नाही केलं? एखादा रॉड वगैरे मिळतं का बघतो. हा ठीक आहे. मिळालं का काही? हं? काय? हे कुठे ठेवू? ठेव कुठे तरी. एवढ्या जोरात धावत त्याची काय गरज होती? मला ना एक भन्नाट आयडिया सुचली आहे. काय? 3601. करेक्ट. येस, नीट टाका. बरोबर वॉचमनच्या केबिन समोर पडली पाहिजे. एवढ्या लांब? अरे जमेल, तुला जमेल. तुम्ही टाकता? अरे येईल तुला, नीट टाक बघून. बर चल टाकतो. हा टाक. शाबास. अरे अशी मागे टाकायला नव्हती सांगितली तुला. अहो मी मुद्दाम नाही टाकली, वाऱ्याने गेली मागे. शी. काहीतरी जड वस्तू शोधायला पाहिजे. कुंडी? अरे कुंड्या आज खाली काढायच्याच होत्या मला. आधी खाली काढ सगळ्या नीट. ती घे घे कुठली तरी. जड आहे. हो, हे घे, हो. तुम्ही लिहा. ओके. घ्या. कुर्रेकर बाईंना माझं अक्षर एवढं आवडायचं. जड आहे. पटकन. बस. चला जड आहे. ओके. हा रेडी. हा आणि आता तुम्ही टाक. अरे त्यात काय आहे? अशी घ्यायची आणि काय करताय? अहो जड आहे ती. अशी तशी धरा आणि सरळ खाली शोध. डायरेक्ट. त्याला धरा.
तिकडेच होते. वेदांत खेळत होता. मी काही न खाता पिता बाहेर पडले होते. माझं बाळ खेळण्यात छान रमलं होतं. गार्डनच्या समोर छान वडापाव मिळतो म्हणून मी वडापाव खात होते. बर, किती वर्षांचं आहे तुमचं बाळ? 14 वर्षांचा झाला वेदांत. अहो 14 वर्षाचं कुठं बाळ असतं का? अहो वयानुसार तर माझं बाळ म्हातारच झालंय. 14 वर्षांचं म्हातारं. बाई, तुमच्या बाळाला पाय किती येतो? अहो 4. अहो मग कुत्रा म्हणा ना. कुत्रा? माझ्या बाळाला कुत्रा म्हणालात तुम्ही? वेदांत नाव आहे त्याचं. पण ते हे तक्रार लिहिताना बाळ वेदांत किंवा वेदांत मुलगा असं नाही ना लिहिता येणार मला. हा, वेदांत नावाचा कुत्रा हरवला असंच लिहावं लागणार ना मला. तक्रार नोंदवायची आहे. जाधव, काय रे? मावशी बघ काय म्हणतायत. बसा म्हणा वाकड्यावर. बसा वाकड्यावर, बोलवतील. बोला, कधी झालं हे? आज सकाळी 11 वाजता. मी आजूबाजूला शोधलं त्याला पण नाही सापडत आहे तो. हे बघा बाई, 24 तासाच्या आत आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. 24 तासाच्या आत, कळलं का? आणि नियमानुसार 24 तासाच्या आत जर सापडला नाही तर नोंदवून घेऊ तुमची तक्रार. याला काय अर्थ आहे? नियम म्हणजे नियम आणि 24 तास म्हणजे 24 तास. पठारे आले. बोला. घेऊन जा या मॅडमला. चला. हे बघा, मला आत्ताच्या आत्ता तुमच्या हेडला भेटायचंय. हो तुम्ही चला. ते आले नाही येत अजून. ते आले की मी सांगते तुम्हाला, मग भेटा तुम्ही त्यांना. चला, नाही टच करत, काय होत नाही टच केलं. चला मावशी. हो मावशी, या आत या इकडे. बसा बसा. थँक्यू. हा दादा. हा बोला मावशी, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? माझा मुलगा हरवलाय. कधीपासून? 25 तास झाले. दादरून कधी परत आले कोण जाणे. काय करायचं मॅडम? अहो हे हलतच नाहीयेत. मेले बिले नाहीत ना? ए मेले वगैरे म्हणू नको, मला खूप भीती वाटते. आणि मला खूप मज्जा येते. माझा आनंद गगनात मावेन असा झालाय. तू माझ्यावर कशाला चिडतोयस? मी म्हणत होते ना तू कुंडी टाक म्हणून. मी चिडत नाहीये, मला भीती वाटते. तू डोळे बंद कर. का? आणि मोठा श्वास घे. तुला बरं वाटेल. डोळे मीट आणि मोठा श्वास घे. अरे झांटे गुरुजींची साधना आहे ही. अरे तुला वेळ लागलाय का? तुम्हाला वेळ लागलाय. आपण इकडे अडकलो आणि तुम्ही मला शांत राहायला सांगताय. खाली आपल्यामुळे एका माणसाचे श्वास बंद झालेत आणि तुम्ही मला मोठा श्वास घ्यायला सांगताय. तू शांत हो. नाही. ओके नको हो शांत. कर, तुला काय पाहिजे ते कर, वाटेल ते कर तू. शी. ऐका ना, आपल्याकडे अशी एखादी वस्तू आहे का ज्याने आपण लॉक कापू शकतो? कटर. कुठं आहे? ते नाही आठवत. म्हणजे? तू पण शोध ना जरा. तुला आता ही रूम माहिती झालीये ना. तू या साईडला बघ, मी त्या साईडला बघते. ए ऐक ना, हे बघ. हा वरती निळा बॉक्स दिसतोय ना, त्याच्यात असेल कटर. तू स्टूल घे ना तिथलं आणि जरा चढून बघ. मी चेंज करून येते. ओली झालीये ना मी, सर्दी होणार मला. अहो आपल्यामुळे खाली एका माणसाचे श्वास बंद पडलेत. तो मरून पडलाय आणि तुम्हाला सर्दीची पडली. अरे काय तुझं मरून पडलाय? साधी प्लास्टिकची कुंडी होती ती. आणि तुला कपडे बदलायचे असतील तर इथे माझ्या नवऱ्याचे कपडे आहेत. तुला होत आहेत का बघ ना, कारण भिजलायस तू पण. आणि तू शिंकतोयस अत्यंत वाईट. असं कोणी शिंकतं का? काय विचित्र पद्धत आहे. सॉरी. काय रे, सापडला का कटर? नाही शोधतोय. कटर पण तुटलेला. झाला घोळ झाला, बघता बघता झोल झाला, डोम लागला, श्वास गेला. पुढे काही कळे ना, वेळ जाता जाई ना रे. या चार भिंतीमध्ये वाटेवरती डोळे लावीत पार पार मेलो, पार मेलो रे, पार मेलो. काका मेलो रे. लागली वाट. नाही. थांबा. आत जाओ. काय झालं? काय नाही, या आता या. आलात? अरे कुठेस तू? इकडे. झाले की तुला नीट? हो.
द्या, मी करतो. अरे असू दे. नाही द्या हो, मला द्या, मला अरे. द्या. बसा बसा तुम्ही बसा. मॅडम माझे ओले कपडे मी आत ठेवू प्लीज. हो चालेल. चेंज नाही करणार म्हणत होतास ना. हा, खूप थंडी वाजत होती. हे काय करताय? त्यांना उठवतीये. काका 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 जरा आत जाऊन पडता का? अहो काका आराम करत नाहीयेत, बेशुद्ध पडलेत ते. कुंडी पडली ना त्यांच्या डोक्यात. हो ना. पाणी ओतून काही झालं नाहीये, साड्या सोडून काय होणार आहे? अरे मी किमान काहीतरी प्रयत्न तरी करतेय या परिस्थितीतनं बाहेर येण्याचा. तू नुसता शिंकत बस. माझी बुचळे काकूंनी दिलेली आता साडी. मी काही केलं नाही, मी शिंकलो पण नाहीये. मीच करतेय सगळं मुद्दाम, मीच. सॉरी चुकून फ्लेम मोठी झाली. सर काही प्रेशर आहे का? हा? सकाळपासून टेन्शन मध्ये दिसताय. नाही ग ते अगं ते प्रेझेंटेशनचं जरा. डोंट वरी सर, यू विल रॉक इट ॲज युजुअल. मी आलोच. हेलो चाचा मेरे घर पे जाके मैडम को बोलो फोन करने को. आप कौन? अरे रमाकांत परंज पे बोल रहा हूँ. 36 माला 3601 फ्लैट नंबर. पूरा एड्रेस बता दूं तेरे को अभी? नहीं उनका जरूरत नहीं. साहब लाइट गई है, धंधे नवी काम नहीं करना है. 5 मिनट में आ जाएंगे. फिर जाऊँ क्या? नहीं तो आप बोले तो मनोज को मिलता हूँ, चलेगा? मनोज को नहीं. क्यों? तुम जाओ, तुमको बोले ना तो तुम जाओ. जाता हूँ. और लाइट आने के बाद जाओ. हाँ. और लाइट आने के बाद तुरंत जाओ, समझा? हाँ लाइट आने तो था. इथे अजूनही लाईट्स जातात कधी कधी. ऍक्च्युली ना रमाकांनाच असं शहरापासून लांब ऐस पैस घर हवं होतं. आमचं आधीचं घर होतं ना सायनला, तिथून त्यांचं ऑफिस अर्ध्या तासावर होतं. आता येण्या जाण्यातच 4 तास जातात त्यांचे. पण का कुणास ठाऊक त्यांना इथेच आवडतं. मला मात्र आमचं सायनचं घरच आवडायचं. पाहिजे तेव्हा मित्रमैत्रिणींना भेटता यायचं, मज्जा यायची. इथे कोणाच्या गाठी भेटीच नाहीत. 15 वर्षातलं 4थं घर आहे हे. 1.5 वर्षात झालं इथे येऊन, पण असं वाटतं युगानुयुग इथंच राहतोय आम्ही. वेळच जात नाही. आपण एक गेम खेळूया, मज्जा येईल. काय? चल ना. अहो ते काका खाली माझं टेन्शन वाढवतायत. तुम्ही विसरलायत का? नवा व्यापार नाही खेळायचा आहे. हे बघ, आपण एकमेकांना 5 प्रश्न विचारायचे आणि समोरच्यानं त्याची खरी खरी उत्तरं द्यायची. म्हणजे खरी वाटली पाहिजेत अशी. मी असा कुठलाही गेम खेळणार नाही. माझा पहिला प्रश्न, रेडी का? तुझ्या पाकिटात एका मुलीचा फोटो आहे. कोण आहे ती मुलगी? तुम्ही माझं पाकिट चेक केलं? तुझा पहिला प्रश्न झाला. खाली पडलं होतं रे, म्हणून मी नाही. सांग ना कोण आहे? मैत्रीण आहे, आरती. गोड आहे. आता तुझा प्रश्न. अहो तुम्हाला काही काळ वेळ काही कळतंय की नाही? तुझा दुसरा प्रश्न झाला. अरे टेन्शन मला पण आलंय, पण आता काय करणार ना. असो, माझा प्रश्न. एक मिनिट. काय शोधतोयस? तुमच्या बेडखाली प्लेजॉयचं मासिक काय करताय? लग्न झालं ना तुमचं? तू एका पाठोपाठ एक 2 प्रश्न विचारलेस, म्हणजे तुझे 4 प्रश्न झाले बर का. अरे लग्न झालंय म्हणून तर वाचते ना ते मासिक. म्हणजे तुला नाही कळणार. तू आता पॅरलल युनिव्हर्स मध्ये काय करतोयस? काय म्हणालात तुम्ही? कुठे? पॅरलल युनिव्हर्स म्हणजे
आता तुझ्या आयुष्यात तुला जे करावंसं वाटतंय, जे घडावंसं वाटतंय, ते ऍक्च्युली कुठेतरी होत असतं माहितीये. हो हो हे भारी आहे. मग पॅरलल युनिव्हर्स. वाव. पॅरलल युनिव्हर्स मध्ये मी आहे आरती सोबत. आमच्या गावाला समुद्रकिनारी छोटस पण मस्त घर आहे आमच्या दोघांचं. तिथे. नाईस. तुम्ही कुठे आहात पॅरलल युनिव्हर्स मध्ये? सोलो ट्रिप. अरे वा मस्त. तू गेलायस कधी सोलो ट्रिपला? हा गेलोय ना, आई बरोबर. सोलो सोलो ट्रिप म्हणाले मी. नाही नाही. अरे यार जा तू. मी खूप जायचे माहितीये लग्नाच्या आधी. काही न ठरवता कुठेही जायचं. वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायच्या. आपण कुठली ट्रेन घेणार, काय खाणार, कुठे राहणार, काहीही ठरवायचं नाही. एक मस्त पुस्तक घ्यायचं कवितांचं आणि कुठेही वाचत बसायचं. आपणच आपल्याला नव्याने कळतो. अशी कुणी अनोळखी माणसं भेटतात, मस्त असतात. अनोळखी माणसं आपल्याला जज नाही करत. अरे आपली माणसं असतात ना जवळची, तीच आपल्याला जज करतात. त्यापेक्षा ना मस्त निसर्ग बघत फिरायचं, खूप फोटो काढायचे किंवा एखाद्या शांत कॅफेमध्ये बसायचं आणि बाहेर बघत एकट्यानंच ड्रिंक घ्यायचं. कधी अनोळखी माणसं बरोबर ड्रिंक घ्यायचं. ड्रिंक घेणार? हा नाही नाही नाही. ड्युटी आवर्स चालू आहेत. चल एका पेगनी काही नाही होत. लाईट्स पण आले. ये बापरे, किती महिन्यांनी पिणारे मी, आठवत पण नाहीये माहितीये. चल भरलाय तुझा पण ग्लास. अहो मॅडम नाही, खरंच नको. तू लग्न का नाही केलंस आरतीशी? सो बर्वाचे आपले सगळे प्रोडक्ट्स हे प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. तर बर्वा प्रीमियम बाथ या नावानं आपण गिफ्ट हॅम्पर सुरू केलं तर लोकांना, आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला ते हॅम्पर गिफ्ट म्हणून द्यावंसं वाटू शकतं. गुड 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 ना. येस गुड. तर ह्या हॅम्पर मध्ये आपले 3 हाय सेलिंग प्रोडक्ट्स आहेत. सो द फर्स्ट वन इज स्क्रब. तर या प्रोडक्टची खासियत अशी आहे. What? Are you all right, रमाकांत? सॉरी. तर हे स्क्रब. ईशा नेक्स्ट. तर हे आपलं शॉवर जेल. तर यात आपण आपला फेमस लेमन ॲलो फ्रॅग्रन्स देऊ शकतो. मिस्टर रमाकांत, आर यू ओके? काय होतं यांना काय माहिती. येस सर, ओके सर. Then pay attention, please. काय झालं यांना? बिबल बुलबुल बाल बाश. What? बायबुल बुलबुल. काय चाललंय हे? बिलबा बा ब्यो बोलबम. रमाकांत काय बोलताय हे? बबल बाद बॉम्ब. पण याचा निर्णय आपण नंतर घेऊ शकतो. ओके. त्याचं काय की बाथटब सगळ्यांच्या घरी नसतो नाही का. जस्ट फॉर द प्रेझेंटेशन. ओके बघूया. लेट्स सी. बरं ठीक आहे. तो ज्या क्लायंटला भेटायला जाणार होता त्यांची लिस्ट पाठवा मला, जरा अर्जंट आहे. हा. अगं बाई, तुम्ही क्राईम स्टोरी मधले इन्स्पेक्टर ना? काय सांगा ना. सॉरी. नाही मी तो नाहीये. शी. त्याच्या ऑफिसमध्ये फोन केला होता. तो सकाळी ऑफिसला गेला होता आणि मग ऑफिसच्या कामासाठी तो बाहेर गेला. अहो फोन उचलत नाहीये तो. 35 तास झाले. 35-25. बर. माझं काय म्हणणं आहे की तो सकाळी ऑफिसला गेला ना आणि ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाय. याचा अर्थ तो हरवलेला नक्कीच नाहीये. अहो परवापासून घरी आला नाहीये तो. अरे बापरे. बरं मला सांगा, घरातून जाताना काही भांडण वगैरे झालं होतं का? नाही हो.
तो असं कधी वागत नाही. ते बघा मावशी, आम्ही शोधतो त्याला. माझ्या सुजितला कोण लुटलं बिटलं नसेल हो. आमच्या भागात खूप झालेत गुंड. गुंड होती, गुंड. मेकॅनिकलच्या वर्गात 60 मुलांमध्ये एकटी मुलगी होती, पण सगळी मुलं घाबरायची तिला. हुशार होती ना, टॉपर. मस्त जमायचं आमचं. एकत्र असायचो आम्ही दिवसभर. ऍक्च्युली आवडायला कधी लागली मला कळलंच नाही. अनेकदा वाटलं मनातलं सांगून टाकावं तिला, पण मग भीती वाटायची की तिच्या मनात काही नसेल तर मैत्री तुटेल, म्हणून दिवस ढकलत राहिलो. आणि एका रोजडेला अचानक तिने अख्ख्या कॉलेज समोर अभिला प्रपोज केला. कोण अभि? आमच्या कॉलेजचा जीएस होता, अभिजित. स्टार होता कॉलेजचा. मग काय, जी मैत्री तुटायची भीती वाटत होती आयुष्यभर ती जपत राहिलो. दुसरा काही पर्याय शिल्लकच नव्हता माझ्याकडे. त्याच दरम्यान माझे बाबा गेले. घराची सगळी जबाबदारी अचानक माझ्यावर आली. बाकी काही करायला वेळच उरला नाही. प्रेम करायला वेळ पण लागतो ना. इकडे आरती आणि अभिचं लग्न झालं आणि हळूहळू आमचा कॉन्टॅक्ट कमी झाला. तिच्यानंतर कुठलीही मुलगी आवडलीच नाही. मी तुम्हाला खरं सांगू का, ती मला का आवडायची, अजूनही का आवडते मला माहिती नाही, पण तिच्याबरोबर असलं ना फील होतं काहीतरी. माझं प्रेम येऊन थांबतं तिच्यापाशी. तिच्या लग्नानंतर तिच्यावरचा राग म्हणा किंवा फ्रस्ट्रेशन म्हणा, मी एक अफेअर करूनही पाहिलं. जमलं नाही हो. का? ती बिचारी माझ्यात तिचं आयुष्य शोधत होती आणि मी तिच्यात आरतीला शोधत बसलो. पण नंतर परत तुमच्यात बोलणं झालंच नाही. गेल्या 3-4 वर्षांपासून आहोत आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. खरं तर गेलं 1-1.5 वर्ष भेटणंही होतंय वरचेवर, पण भेटली की फक्त मी एक पेक अजून घेऊ शकतो प्लीज? थँक्यू. पाणी संपलं. अरे भेटली की काय? पुढे सांग ना. भेटली की नवऱ्याबद्दल कंप्लेंट करत बसते. दुःख घेऊन भेटायला येते आणि दुःख सांगून झालं की दुःख भोगायलाच परत जाते. ती माझ्यासमोर वेंटआउट होते आणि मी ती नुसता, खुश नाहीये तिच्या संसारात. ती फक्त आहे संसारात. मूल झालाय, त्याच्यात जीव अडकलाय तिचा, म्हणून संसार सुरू आहे फक्त. तू बोलला नाहीस तिच्याशी कधी तुझ्या मनातलं? नाही. द्या. का? पाणी संपलंय. हा, तिने कधी स्वतःहून विषय नाही काढला? तिला काय माहिती माझ्या मनातलं. मुली एवढ्या मूर्ख नसतात. खरंच नसतातच.
मग लग्नाचा डिसिजन घेताना कुठे जाते अक्कल? तिचं एवढं ऐकून घेतोस, कधीतरी तुझ्या मनातलाही सांग तिला. तिचं आयुष्य ऑलरेडी इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, कुठे आता माझ्या मनातलं सांगून तिची कॉम्प्लिकेशन वाढव. तुम्ही बोललं पाहिजे, बोलल्याने कॉम्प्लिकेशन्स कमी होतील. हे एकच सोल्युशन आहे. मावशी, त्यांच्या ऑफिस मधून लिस्ट आली आहे त्यांच्या क्लायंटची, ज्यांच्याकडे आज तो व्हिजिटला जाणार होता. आम्ही सगळ्यांना फोन केलेत, त्यातल्या 4 जणांकडे तो अजून गेलेलाच नाहीये. एक आहेत शीला परांजपे, इथेच अंबरनाथला राहतात. बर, त्या फोन नाही उचलत आहेत. मग तो तिथेच असेल. तुम्ही बघा ना, 45 तास झाले तो आला नाहीये. मावशी, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, मी जाधवांना त्यांच्याकडे पाठवतो. ठीक आहे? नाही, मी जाते त्यांच्या बरोबर. किती वेळ झाला मी लाडूला पाहिलं नाहीये. बरं 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 जाधव, घेऊन जा ह्यांना पण सोबत. जा. चला चला ना. अरे देवा, अहो काकांचे पाय अजूनही हलत नाही आहेत. जिवंत असतील ना ते? त्यांना लपवून ठेवावं असं का वाटलं असेल? कोणाला? काय? शीलाजीत. माझं सगळं चुकतंय का? म्हणजे अजितच्या ब्रेकअप नंतर असं वाटलं की आयुष्य काय सरप्राईज करणार आहे आपल्याला. ब्रेकअप नंतर मी डिप्रेशन मध्ये जाईन का काय अशी भीती वाटायला लागली आई बाबांना. वय पण झालं होतं. रमाकांतचं स्थळ आलं, आई बाबांना ओके वाटलं, झालं माझं लग्न. रमाकांत तसे वाईट नाहीयेत, पण कधी कधी फार टोकाचे वाटतात मला. म्हणजे काहीतरी गोष्टी जुळायला पाहिजेत ना तुमच्या, नाही का रे? लग्नाच्या आधी मी एवढं हॅपनिंग आयुष्य जगले होते की लग्नानंतर सगळं संपलं का काय असं वाटायला लागलं. माझ्यातच काही प्रॉब्लेम आहे का? किंवा मी रमाकांना आवडत नाही असं पण असू शकतं ना. अशी पण शक्यता आहे. लग्न झाल्यावर आम्ही हळूहळू असं ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला. मग आज ना उद्या जुळेल असं वाटलं, पण सवय झाली. अजित जेव्हा सायनला गॉड, म्हणून रमाकांनी एवढ्या लांब घर घेतलं. अजित आमच्या जुन्या घराच्या जवळ राहायचा. मी लग्नानंतर 2-3दा त्याला भेटलेही होते, पण ते अजितना आवडलं नव्हतं. मी त्याला रमाकांतना आवडलं नव्हतं मी त्याला भेटलेलं अजितला. त्याच्यानंतर मी कधीच भेटले नाही अजितला. अजित माझा मित्र होता, खूप चांगला.
मैत्री कशी रे संपवणार? वरकरणी वाईट असं कोणी नाहीये. फार काही वाईट घडतही नाहीये आमच्यात. पण ना आतून असं खूप खूप रिकामं वाटतंय. रिकामं. त्यांनाही काहीतरी त्रास होतच असेल ना, पण ते बोलत नाहीत. खरं सांगू, आम्ही फक्त एकत्र राहतोय. नो इंटिमसी. आई झाले असते ना तर कदाचित या गोष्टींचं काही वाटलं नसतं. जगायला काहीतरी कारण. शांत सॉरी. सॉरी. खरंच सॉरी. मला वाटतं तुम्ही पण बोलायला हवं. मनातलं मनात राहिलं ना की मग ते हळूहळू कडू होत जातं. तुमच्या कोरड्या नात्यात जसं तुम्ही स्वतःला दोष देताय तसंच रमाकांत सरही स्वतःलाच दोष देत असतील. मला माहिती नाही मी हे बोललं पाहिजे का नाही. डोंट गेट मी रॉंग, पण शीलाजीत घेणं इतकं अबनॉर्मल नाहीये. हा, प्रत्येक जण आपापल्या कॉम्प्लेक्सवर काही ना काहीतरी औषध शोधतोच ना. आणि ह्या कॉम्प्लेक्सचा तर पुरुषाच्या कॉन्फिडन्सवर परिणाम होतो. रादर ते इगोवर येतं पुरुषाच्या. बऱ्याचदा प्रॉब्लेम डोक्यातच असतो. औषधं तुम्हाला वरवरच तात्पुरतं बरं करू शकतात, पण डोक्यातला कॉम्प्लेक्स बोलूनच सॉल्व्ह होणार ना. तुम्ही बोलायला पाहिजे मॅडम. बोलणं हे एकमेव सोल्युशन आहे. दुसऱ्याला सल्ले देताना किती अक्कल येते ना आपल्याकडे. स्वतःच्या बाबतीत कुठे पळून जाते कोणास ठाऊक. काकांचे पाय दिसत नाहीत आणि काकांचे पाय दिसत नाहीत. काका काका अहो नाही येत. काका दादरून आला तेवढ्यात. कसे काय? हे काय विचारताय? काका कुठे आहेत ते काका. काका काकाच असणार. काका आहे का कुणी आत? काका आम्ही अडकलोय. काका आम्ही अडकलोय. काका कुठं तडफडलाय हा परांजप्या? काका वॉचमन कडे गेले असतील का? मग तर बरंच आहे ना. म्हणजे त्यांना कळेल की आमच्या फ्लॅट मध्ये कोणीतरी चिरलंय, पण ती व्यक्ती बाहेर पडलेली नाहीये. अहो पण मी वॉचमन कडे एंट्री नाही केली. का? कारण मी आलो तेव्हा गेटवर वॉचमन नव्हता. अरे तू एंट्री करायला हवी होतीस ना. अच्छा, म्हणजे मी वॉचमनला शोधून आणून मीच एंट्री करायला हवी. तू ना सगळा गोंधळ घातलेला आहेस. मी
थांबा 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 हो थांबा माशी काका गाडीवर मारू नका सामान पहिले बाहेर या या लवकर आलो आलो या या काय झालं काका या सांगतो तुम्हाला या या हे बघा सामंत आपण गेल्या मीटिंग मध्ये ठरवलं होतं की कुंड्या ह्या बाल्कनीत अजिबात ठेवायच्या नाहीत हो की नाही हा विषय आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ हा विषय तुम्ही पुढच्या मीटिंगला घेईपर्यंत ते माझा जीव घेतील अहो काही काय बोलताय काका अहो माझं नशीब बलवत्तर म्हणून जिवंत राहिलो मी कोणाबद्दल अहो, त्या बोलतोय? परांजप्याच्या बाल्कनीतनं एक कुंडी पडली माझ्या आई, 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 माझ्या डोक्यावर कुंडी आणि त्याबरोबर एक साडी सुद्धा पडली काय हो सामंत बोला सामंत अरे तुझ्या बाल्कनीतनं जोशी काकांच्या बाल्कनीत कुंडी पडली आहे हो का मग काका कुठे होते क्लब मध्ये होते का अरे काका तिकडे बाल्कनीतच होते आणि कुंडी त्यांच्या डोक्यात पडली बेशुद्ध पडले होते काका तिथे बापरे मग सांगतोय काय काका बरे आहेत ना हो आणि साडी साडी हो हो आणि हो साडी पण पडली आहे त्यांच्या डोक्यावर साडी बरं मी आलो की भेटतो त्यांना ठीक आहे आल्यावर नक्की भेट त्यांना हं? आवाज येतो ना कुठून तरी हो रे दरवाजा 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 उघडलाय बहुतेक हे थांब 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 हे वॉचमन रुक क्या रे मैसेज दिया नहीं क्या तूने मैडम को अभी जा रहा हूँ साहब अभी जा रहे हो अरे कभी बोला था तुम अभी ठीक है शी, काय माझा फोन क्या है ये फुकट के बटना दाब के रखते अरे ए हा काळजी घे तुम्ही पण आणि बोला हा हो तू पण थँक्स येतो किधर से राजयोग पेंट्स किधर को राजयोग पेंट्स शिला अगं शिला कुठेस तू फोन का उचलत नाही माझा इतक्या वेळ आहे कुंडी आणि साडी
हो रे. आई. पोलीस? लाडू गाढवा. आई तू पोलिसांना घेऊन का आलीस इकडे? आई अगं लाडू काय आहे? तू इकडे काय करतेस? मग फोन उचलायला काय झालं तुला? मी बाळ आहे का आई? 4-5 तास तुझा फोन नाही उचलला तर 4-5 तास? मावशी तुम्ही मला 45 तास म्हणलेला ना. फसविलं राव तुम्ही. ए काय आहे? काढ गाडी. अरे नखाती गुरुजी म्हणाले की अपघात होईल म्हणून. तू नको ऐकू त्यांना खात्याचं. ए गप. दिवसभर काही खाल्लं नशील ना, बघ तोंडाला घाणेरडा वास येतोय. चल चहा पिऊया मस्त. हा आई तू काय एवढी काळजी करते? चेहरा बघ कसा झाला तुझा. सॉरी म्हटलं ना. सॉरी. काय शोधताय? रमाकांत, आपण बोलायला हवं. थँक्यू. ओके मॅडम. हाय. हाय. सॉरी मला लेट झाला. खूप वेळ वाट बघत होतास का? नाही. काय बरं आहेस ना? बरं तू आजच असं घाईघाईने का बोलवलंस मला अचानक इथे असं व्हॅलेंटाईन्स डेला वगैरे? आज व्हॅलेंटाईन्स डे माहिती नव्हतं मला. ठीक आहे. गेला आठवडाभर खूप गडबड सुरू होती. काय आता? काही नाही. खूप काय काय. जाऊ दे, नंतर सांगेन. तू सांग ना, तू का बोलवलंयस? काही बोलायचंय का? काय रे? जीत? आय लव्ह यू. मला माहिती आहे आता याचा काही फायदा नाही. म्हणजे आरती मला काय बोललास? आय लव्ह यू. फायनली बोललास. मला माहिती आहे हे सगळं अधांतरी आहे. तू आवडतेस मला आरती. मला माहिती आहे तुझं लग्न झालंय, तुला मुलगा आहे, आता काही होऊ शकत नाही. पण आय जस्ट वॉन्ट टू कलेक्ट सम गुड मेमरीज. जीत, तुला उशीर होतोय का? नाही नाही काय हरकत नाही. आपण नंतर बोलू. मी आत्ता काय बोललो ना ते विसरून जा सगळं. उद्या सकाळी भेटूया ब्रेकफास्टला. उद्या नको. उद्या मला वकिलाकडे जायचं. वकील? का? आम्ही सेपरेट होतोय. वाव. एक्सक्यूज मी मॅम, चेअर घेऊ? या शुअर. शीला. जीत तू? नाही सॉरी एव्हरीबडी. नाही मी नाहीये. हे माझं नाहीच आहे. हे माझ्याकडे आलंय.
हा मी सांगतो काय झालं. आज सकाळी मी एका कॉलसाठी गेलो होतो एके ठिकाणी. तिथे एक बाई होत्या म्हणजे त्या घरात होत्या आणि आम्ही बेडरूम मध्ये अडकलो. म्हणजे बेडरूमचा दरवाजा असतो ना असा, तो बंद झाला म्हणजे ते हँडल असतं ना